यानंतरची बातमी अत्यंत महत्त्वाची मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी। लोकशाही मराठीच्या सतत दाखवल्या गेलेल्या बातमीनंतर आता पालिकेला खडबडून जाग आली असून जुहू चौपाटीवर प्रशासनानं स्वच्छतेला सुरुवात केली आहे। 2 शिफ्ट्समध्ये कामाचा दावा होतोय, पण प्रत्यक्षात मात्र यंत्रणा अपुरी पडत असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे। लोकशाही मराठीनं जुहू चौपाटीवरच्या कचऱ्याचा प्रश्न सातत्यानं लावून धरला। स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांच्याकडूनही जुहू बीचवर आढावा घेतला गेला आणि पालिकेची यंत्रणा अपुरी असल्याची स्थानिक नगरसेविकांनी सुद्धा कबुली दिलेली आहे। आज जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत असताना नेमका हा कचरा येतो कुठून असा सवाल उपस्थित होत असताना ताजी दृश्य आम्ही प्रेक्षकांना दाखवतोय। समुद्रकिनारी बसवण्यात आलेले जे नाले आहेत त्या नाल्यांना एकतर जाळी नाही, झाकण नाही, मुळात हे नालेच अनधिकृत असल्याचं समोर आलेलं आहे। मात्र या नाल्यांमधला जो कचरा आहे तो थेट समुद्राच्या पाण्यात जातोय आणि या परिसरातल्या भाजपच्या नगरसेविका सुधा सिंग यांनी सुद्धा लोकशाही मराठीच्या टीम सोबत या सगळ्याचा आढावा घेतलाय। पहले कॉन्ट्रैक्ट बेसिस पे काम होता था, अब बीएमसी खुद कर रही है। तो बीएमसी खुद कर रही तो पहले क्या होता था कि डबल पाली काम होता था, तीन पाली काम होता था, तो आपको क्या इतना कचरा रहता नहीं था। अब सिंगल पाली में आपका काम होने वाला नहीं और उनको कोई ट्रक भी है ना मुहैया नहीं होती कि यहाँ से वो बाहर जा सके। त्रास तर होतोच आहे, कारण प्लास्टिकवरनं चालता पण येत नाहीये आणि काही काही वेळेला होतं की सिनियर सिटीजन लेडीज आणि जेंट्स येतात त्या प्लास्टिकवरनं चालत असताना प्लास्टिकच्या खाली जे पाणी असतं त्या पाण्यामधनं पाय गेल्यानंतर ते जवळजवळ सगळे पाऊल त्यांचं हे होतं आणि त्याच्यामुळे त्रास होतो। गेले कित्येक दिवस हे चालू आहे आणि त्याच्यावर सोल्युशन अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही, पण लोक काम करतायत, चालू आहे त्यांचं काम। पालिका प्रशासनाला काय आव्हान कराल, कारण तुमच्यासारखे अनेक लोक मशिनरीची व्यवस्था करावी, लेबर स्टाफ वाढवावा त्यांनी। आता जे 40-50 लोक काम करतात त्याच्या जे 100-1 लोक काम करायला दिले त्यांनी तर थोडाफार फरक पडू शकेल। इथं दुर्गंधी येते, इथं आपल्याला योगा करता येत नाही, एरोबिक्स करता येत नाही, अत्यंत दुर्गंधी असं वातावरण तयार झालं आहे आणि आरोग्याची समस्या सुद्धा निर्माण होणार आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी आणि मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवाव्यात ही एकच विनंती आहे। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये आरोपी रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रकृती खराब असल्यानं कोर्टानं रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलाय। मेहरबान कोर्टात बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं होतं, तर मेहरबान कोर्टाने त्याच्यावर आयो आणि एपीपीचं से कॉल केलं होतं। तर आज त्या आयो आणि एपीपीचं से आल्यानंतर इन डिटेल्ड आर्ग्युमेंट झालं। आर्ग्युमेंट झाल्यानंतर मेहरबान कोर्टाने रमेश म्हात्रे यांना बेल ग्रांट करण्यात आली आहे आणि बेलचे कंडिशन्स काय आहेत आणि ऑन व्हॉट टर्म्स, कुठल्या टर्म्सवर बेल दिली आहे ते आपल्याला नंतर कळेल। पण इन्स्टन्स आत्ता आपण एवढंच सांगू इच्छितो की त्यांना बेल ग्रांट करण्यात आली आहे। आम्ही इंडियन ज्युडिशरीवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही त्यांचं जे ऑर्डर दिलंय ते मान्य करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।